नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन डोशावरती तसेच इडलीवरती टाकली जाणारी गन पावडर किंवा तिला पुडी पावडर सुद्धा म्हटले जाते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी पॅन गरम करायला ठेवले आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटीभर उडीद डाळ घालून घ्यायची आहे। तर डाळ व्यवस्थित पहिली मी कॉटनच्या कापडामध्ये पुसून घेतली आहे आणि त्यानंतर ही गरम करून घ्यायची आहे। मंद आचेवरती गरम करायची, अजिबात यावरती डाग पडू द्यायचा नाही। तर व्यवस्थित डाळ गरम झालेली आहे, काढून घेते। काढून घेतल्यानंतर सारख्याच पॅनमध्ये पाव वाटीभर चणा डाळ घालून घेते। तर चणा डाळ सुद्धा मी कॉटनच्या कापडामध्ये पुसून घेतली आहे आणि नंतर पॅनमध्ये घालून घेतली आहे। तर ही व्यवस्थित भाजून घ्यायची, मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेतली आहे आणि खमंग असा सुगंध येत आहे डाळीला, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित अशी भाजली गेली आहे। तर एका प्लेटमध्ये काढून घेते। सारख्याच पॅनमध्ये पाव वाटीभर सफेद तीळ घालून घ्यायचे। तर तीळ सुद्धा मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, गरम करून घ्यायचे आहेत। तडतड आवाज येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। तर ही गन पावडर खरंच मस्त लागते आणि इडली डोशावरती तुम्ही ही टाकून खायची आहे। एक नंबर आपला इडली आणि डोसा लागतो। तर सारख्याच पॅनमध्ये 7 ते 8 बेडगी मिरची घालून घेतली आहे। व्यवस्थित ही बेडगी मिरची परतून घ्यायची, मंद आचेवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी घालणार आहे कढीपत्ता। तर इथे मी 7 ते 8 पाने कढीपत्त्याची घालून घेतली आहेत आणि हे दोन्ही साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे। अगदी कुरकुरीत होईपर्यंत मस्त असा कढीपत्ता परतून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित कढीपत्ता आपला कुरकुरीत झालेला आहे। आता गॅस बंद करून घेते आणि हे थंड होईपर्यंत थोडा वेळ वाट पाहूया। थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे। तर हे मिरची आणि कढीपत्ता थंड झाला आहे आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालून घेते आणि असेच फिरवून घ्यायचे। व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। आता यामध्ये डाळी घालून घ्यायच्या आणि तीळ सुद्धा यामध्येच घालून घ्यायचे आहेत। अर्धा चम्मचभर हिंग घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। अगदी झटपट तयार होते ही गन पावडर। तर झाकण लावून हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे। तर इथे पाहताय रंग तर सुरेख आलेला आहे गन पावडरचा आणि चवीला सुद्धा ही गन पावडर मस्त लागते। तर अगदी बारीक वाटून घ्यायची ही गन पावडर। तर मस्त अशी आपली गन पावडर तयार झालेली आहे किंवा हिला पुडी पावडर सुद्धा बोलले जाते। तर एका बाउलमध्ये इथे मी काढून घेते। तर तुम्हाला जर बेंगलोरी पद्धतीने डोसा तसेच इडली बनवायची असेल तर ही गन पावडर बनवून ठेवा। अगदी 6 महिने ही गन पावडर आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। आणि अशा पद्धतीने तुम्ही गन पावडर बनवा आणि इडली आणि डोशावरती टाकून खा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।